हॅलो, वेलकम टू द चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हॅव HAVE हॅव म्हणजे आहे हा शब्द वापरून सेंटेन्सेस बनवणार आहोत. ओके, तर पहिला सेंटेन्स आहे आय हॅव अ बुक. आय हॅव अ बुक. माझ्याकडे पुस्तक आहे. ओके, हॅव म्हणजे असणं, तर बुक म्हणजे पुस्तक किंवा वही. आय हॅव अ बुक. माझ्याकडे म्हणजे आय पुस्तक आहे. ओके, आय हॅव अ बुक. तुम्ही पण म्हणा माझ्यासोबत, आय हॅव अ बुक. माझ्याकडे पुस्तक आहे. नेक्स्ट इज आय हॅव अ कार. कार म्हणजे गाडी. माझ्याकडे गाडी आहे. सो हॅव हा शब्द तुम्ही लक्षात ठेवा, असणं. आय हॅव अ कार. माझ्याकडे गाडी आहे. राईट. विल गो टू द नेक्स्ट सेंटेन्स. आय हॅव अ गुड जॉब. जॉब म्हणजे नोकरी, गुड म्हणजे चांगलं, हॅव म्हणजे असणं. आय हॅव अ गुड जॉब. माझ्याकडे चांगली नोकरी आहे. ओके, आय हॅव अ गुड जॉब. माझ्याकडे चांगली नोकरी आहे. नेक्स्ट गो टू द नेक्स्ट सेंटेन्सेस. आय हॅव टू गो देअर. देअर म्हणजे तिथे, गो म्हणजे जाणं. आय हॅव टू गो देअर. मला तिथे जावं लागेल. देअर म्हणजे तिथं, गो म्हणजे जाणं. आय हॅव टू गो देअर. मला तिथे जावं लागेल. ओके, विल गो टू द नेक्स्ट सेंटेन्स. आय हॅव टू टॉक टू हर. हर म्हणजे ती, टॉक म्हणजे बोलणं. आय हॅव टू टॉक टू हर. मला तिच्याशी बोलावं लागेल. टॉक म्हणजे बोलणं, हर म्हणजे ती. आय हॅव टू टॉक टू हर. मला तिच्याशी बोलावं लागेल. आय हॅव टू चेंज द बस. बस म्हणजे बस, आपल्याला माहिती आहे, गाडी. चेंज म्हणजे बदलणं. तर आय हॅव टू चेंज द बस. मला बस बदलावी लागेल. चेंज म्हणजे बदलणं, तर मला बस बदलावी लागेल. आय हॅव टू चेंज द बस. आता आपण हॅव आणि वॉन्ट हे दोन क्रियापदं आहेत ती. तर आपण इथे ग्रामर शिकणार नाही आहोत. आपण जे बोलतो लहानपणापासून आपली भाषा आपण कसं शिकत आहोत तशी आपण आता या सिरीजमध्ये इंग्लिश शिकणार आहोत बोलायला. तर ॲक्च्युली हॅव आणि वॉन्ट हे दोन वर्ब्स आहेत जे सेंटेन्सेसमध्ये, वाक्यांमध्ये वापरले जातात. ओके, त्यांच्याशिवाय क्रियापद, त्यांच्याशिवाय सेंटेन्स पूर्ण होत नाही किंवा त्यांना सेंटेन्सला अर्थ लागत नाही किंवा मिनिंग मिळत नाही. तर हॅव आणि वॉन्ट दोन्ही सेंटेन्सेसचा अर्थ जवळजवळ तोच आहे, पण त्याची इंटेन्सिटी वेगळी आहे. तर आय हॅव टू गो देअर. मला तिथं जावं लागेल. आय हॅव टू गो देअर किंवा मला तिथे जावंच लागेल. ह्याचा अर्थ असा होतो. हॅव म्हणजे जावं लागेल. तो आय हॅव टू गो देअर म्हणजे तिथं, गो म्हणजे जाणं, हॅव म्हणजे लागेल. आय म्हणजे मला. आय हॅव टू गो देअर. मला तिथे जावं लागेल. आता हेच वाक्य दुसऱ्या अर्थाने बघूया. आय वॉन्ट टू गो देअर. मला तिथे जायचंय. वॉन्ट म्हणजे हवंय, जायचंय, करायचंय. ओके,
आय वॉन्ट टू गो देअर. मला तिथे जायचं आहे, माझी इच्छा आहे, मला तिथे जायचं आहे. आणि हॅव टू गो देअर म्हणजे मला तिथं जावं लागेल. आय हॅव टू गो देअर, मला तिथे जावं लागेल. आय वॉन्ट टू गो देअर, मला तिथे जायचं आहे. ओके. तशाच प्रकारे अजून 2 सेंटेन्सेस आहेत तिथे. आय हॅव टू टॉक टू हर. टॉक म्हणजे बोलणं. मला तिच्याशी बोलावं लागेल. आय हॅव टू टॉक टू हर, मला तिच्याशी बोलावं लागेल. आणि दुसरं सेंटेन्स बघा. आय वॉन्ट टू टॉक टू हर, मला तिच्याशी बोलायचं आहे. वॉन्ट म्हणजे आहे, करायचं आहे, इच्छा आहे. सो मला तिच्याशी बोलायचं आहे. आय वॉन्ट टू टॉक टू हर. आणि आय हॅव टू टॉक टू हर म्हणजे मला तिच्याशी बोलावं लागेल. आय हॅव टू टॉक टू हर, मला तिच्याशी बोलावं लागेल. आय वॉन्ट टू टॉक टू हर, मला तिच्याशी बोलायचं आहे. ओके. तर हा व्हिडिओ एवढाच आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून सेंटेन्सेस घेऊन भेटूया. आणि प्लीज शेअर, सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ सबस्क्राईब करा, शेअर करा, कारण तुम्हाला असेच व्हिडिओ मिळत राहतील. टिल देन, टेक केअर अँड बाय बाय.